नंदुरबारात गोरक्षकांचा प्रस्तावित जनआक्रोश मोर्चा पोलिसांनी रोखला. आंदोलकांना ताब्यात घेतले. नंदुरबार येथे 3 दिवसांपूर्वी गोरक्षकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावेत, तसेच शहरात प्रस्तावित कत्तलखान्याला विरोध दर्शवण्यासाठी गोरक्षक संघटनांनी आज जनआक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते. मात्र या मोर्चाला पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारल्याने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मोर्चासाठी सकाळपासून गोरक्षक कार्यकर्ते शहरातील मोठा मारुती मंदिर परिसरात एकत्र येऊ लागले. प्रशासनाने मोर्चास परवानगी नसल्याचे स्पष्ट करत आंदोलकांना पुढे जाण्यापासून रोखले. तरीही आंदोलक मोर्चा काढण्याच्या भूमिकेवर ठाम राहिल्याने पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. यानंतर सर्व आंदोलकांची पोलीस मुख्यालयात रवानगी करण्यात आली. या दरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये काही काळ शाब्दिक बाचाबाची झाल्याचेही पाहायला मिळाले. मात्र परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी संयमाची भूमिका घेतल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. दरम्यान शहरातील प्रस्तावित कत्तलखान्याच्या मुद्द्यावर गोरक्षक संघटनांमध्ये तीव्र नाराजी असून या विषयावर प्रशासनाने योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली. तसेच गोरक्षकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे चुकीचे असल्याचा दावा करत ते मागे घेण्याची मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली. या संपूर्ण घटनेमुळे नंदुरबार शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी शहरात अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला होता. सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24. बिना मोर्चा काढण्याचा आम्ही सगळेच्या सगळे आम्हाला ज्यांनी अटक केलेले, आम्ही आता याच्या पुढे जिथं आम्हाला ते ठेवतील आम्ही जामीन घेणार नाही व आत्तापासून अन्न व जल हे दोघांच्या दोघं आम्ही त्याग करीत आहोत. आता याच्या पुढे आम्हाला जलही घ्यायचं नाही, म्हणजे पाणी प्यायचं नाही व अन्नही घ्यायचं नाही. या शासनाचा प्रशासनाचा धिक्कार करत आम्हाला निषेध नोंदवायचा आहे व ते नोंदवत असताना आमचा प्राणही गेला तर आम्ही मागे हटणार नाही. आता एकदा ठरलं ते ठरलं आहे. हे नंदुरबारला कलंक नाव लावणारे नालायक पोलीस विभागाचा निषेध करत करत कत्तलखाने चालतात, मोर्चा चालत नाही. प्रत्येक ठिकाणी दंगली घडवणाऱ्या वृत्तीचे लोक कसाई वाड्यापासून ते सगळे चालतात, कारण की ते चिरमिरी देतात. आम्ही चिरमिरी देत नाही, चिरमिरीला आळा घालतो. म्हणून आज सगळा प्रकार आहे याचा निषेध. आजच्या मोर्चाला जिल्हा पोलीस प्रशासनाकडून आम्ही परमिशन नाकारलेली होती, तरी देखील काही आंदोलनकर्ते मोर्चेकरी जमा झाले होते. त्यांना आम्ही 10 ते 15 लोकांना ताब्यात घेतलेलं आहे. जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने सगळ्यांना आवाहन करण्यात येते, कोणीही कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. सध्या जे विना परवाना मोर्चासाठी जमले होते त्यांना आम्ही ताब्यात घेतलंय. सगळी शांतता आहे, कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आम्ही नंदुरबार पोलीस प्रशासनाच्या वतीने सगळ्यांना विनंती करतो. नंदुरबार शहरातील सर्व सुजाण नागरिकांना माझं निवेदन आहे, त्यांना आवाहन आहे की आपण कुठलाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होईल अशा प्रकारचं वर्तन करू नये. पोलीस योग्य पद्धतीने तपास करत आहे. जो कोणी त्याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये सामील आहे त्याच्यावर कारवाई होणारच आहे, आणि जो सामील नाहीये त्याची शहानिशा करून तो जर गुन्ह्यामध्ये सामील नसेल तर पोलीस त्याच्यावर कारवाई करणार नाहीत. त्यामुळं पोलीस तपासाबाबत कुठलाही संभ्रम मनामध्ये बाळगू नये. कुठल्याही निष्पापावर कारवाई होणार नाही याबाबत आपण म्हणजे मी हमी देते आहे. आणि अशा प्रकारे आपण कायदा हातात घेतला तर त्याला अजूनही गालबोट लागू शकतं. त्यामुळे सर्वांनी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सर्वतोपरी काळजी घेणं गरजेचं आहे. आजच्या मोर्चाच्या अनुषंगाने आपण श्री संजय शर्मा, श्री केतन रघुवंशी आणि त्यांच्यासोबतचे इतर 19 इसम जे आहेत त्यांना आपण ताब्यात घेतलेलं आहे आणि प्रतिबंधक कारवाई करून आपण त्यांना सोडून देणार आहोत. अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.